नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 1.2चा तिसरा प्रश्न सोडविणार आहोत। यापूर्वीचे दोन प्रश्न आपण सोडविलेले आहेत, त्या व्हिडिओच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। पहा, एक्सरसाइज 1.2च्या पहिल्या प्रश्नामध्ये आपण ट्रूथ टेबल कसा तयार करतात हे पाहिलेलं आहे। एक्सरसाइज 1.2च्या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण इक्विव्हॅलन्स प्रूफ केलेला आहे आणि आज आपल्याला या तिसऱ्या प्रश्नामध्ये हे दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न टॉटॉलॉजी आहे, कॉन्ट्रॅडिक्शन आहे का कंटिन्जन्सी आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। तर यासाठी पण ट्रूथ टेबलच आपल्याला तयार करायचा आहे। पहा, ट्रूथ टेबल तयार करण्यासाठी आपल्याला माहीत आहे टी अँड टी असेल तर आपण ट्रूथ व्हॅल्यू टीच घेतो, फाल्स और फाल्स असेल तर आपण ट्रूथ व्हॅल्यू फाल्स घेतो, टी देन एफ असेल तर आपण एफ आणि टी डबल इम्प्लिकेशन टी असेल किंवा एफ डबल इम्प्लिकेशन एफ असेल तरी दोघांची व्हॅल्यू आपण काय घेतो, टीच घेतो। आणि निगेशन टी असेल तर आपण एफ आणि निगेशन एफ असेल तर ट्रूथ व्हॅल्यू आपण टी घेतो। आता आपल्याला इथे ट्रूथ टेबल तयार करायचा आहे आणि ट्रूथ टेबलच्या जो शेवटचा कॉलम येईल त्या कॉलममध्ये जर सर्व व्हॅल्यू आपल्या ट्रू आल्या, ऑल व्हॅल्यूज ट्रू, सर्व व्हॅल्यू जर ट्रू आल्या तर त्याला म्हणायचं टॉटॉलॉजी। जर आपल्या सर्व व्हॅल्यू फाल्स आल्या, ऑल व्हॅल्यूज फाल्स, तर कॉन्ट्रॅडिक्शन, त्या पॅटर्नला काय म्हणायचं, कॉन्ट्रॅडिक्शन। आणि मिक्स आल्या, समजा ट्रू फाल्स 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 ट्रू असे काही मिक्स असेल, ट्रू असेल आणि फाल्स असेल म्हणजे दोन्ही व्हॅल्यू असतील त्यामध्ये मिक्स, मिक्स व्हॅल्यूज असतील, सिक्वेन्स कोणत्याही प्रकारचे असो परंतु मिक्स व्हॅल्यू असतील, दोन्ही व्हॅल्यू तेथे असतील तर आपण काय म्हणणार, कंटिन्जन्सी। दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू। नंतर आपल्याला पी अँड क्यू ही व्हॅल्यू काढावी लागेल। ही व्हॅल्यू काढू आपण, नंतर ही व्हॅल्यू काढू क्यू और पी। आपण क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मध्ये सर्व बेसिक माहिती सांगितलेली आहे, त्या प्रश्नाचे व्हिडिओ प्रथम पहा म्हणजे हे तुमच्या क्लिअर लक्षात येईल। नंतर आपल्याला पूर्ण पॅटर्नची व्हॅल्यू काढायची, देन क्यू और पी ही व्हॅल्यू काढायची आपल्याला। दोनच पॅटर्न असल्यामुळे आपण 2 वेळेस टी लिहिणार आणि 2 वेळेस एफ लिहिणार। पहिल्या कॉलममध्ये टी टी एफ एफ, दुसऱ्या कॉलममध्ये टी एफ अल्टरनेट। अँड घ्यायचं आहे पी आणि क्यूचं। अँडसाठी रूल कोणता आहे, टी अँड टी असेल तरच टी, टी अँड टी आहे, टी टी आहे तरच आपण टी घेणार, अदरवाईज फाल्स, बाकीच्या सर्व व्हॅल्यू फाल्स। आता क्यू और पी, क्यूचा कॉलम आणि पीचा कॉलम दोघांमध्ये ऑर घ्यायचा आपल्याला। प्रथम क्यूचा कॉलम नंतर पीचा, दोघांमध्ये ऑर घ्यायचं आहे। ऑरसाठी रूल कोणता, एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे। एफ एफ आहे का, येथे एफ एफ आहे तरच एफ घ्यायचं आहे आपल्याला, अदरवाईज ह्या व्हॅल्यू आपल्या ट्रू येतील। नंतर आपल्याला पी अँड क्यू हा कॉलम आणि हा कॉलम, या दोन कॉलमचं देन घ्यायचं आहे। देनसाठी टी एफ असेल तरच एफ, म्हणजे टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे। टी एफ आहे का, इकडे टी पाहिजे इकडे एफ पाहिजे, त्याप्रमाणे नाही आहे तरच आपल्याला एफ घ्यायचं होतं, तसं नाही आहे त्यामुळे आपण काय घेणार, टी, अदरवाईज टी। म्हणजे आपल्या सर्व व्हॅल्यू कशा आल्यात, शेवटच्या कॉलममध्ये सगळ्या ट्रू आलेल्या आहेत, बरोबर आहे। सर्व व्हॅल्यू ट्रू असेल तर ते स्टेटमेंट पॅटर्न कोणता आहे, टॉटॉलॉजी। येथे काय लिहिणार आपण, ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज, ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in last column are true, are t, therefore म्हणजे हा पॅटर्न कोणता आहे, p and q then q or p is tautology। नेक्स्ट दोनच स्टेटमेंट आहेत येथे,
पीचं स्टेटमेंट, क्यूचं स्टेटमेंट, नंतर निगेशन पी, ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. पी देन क्यू, हा कॉलम कंप्लीट करू. हा कॉलम कंप्लीट झाला तर ही व्हॅल्यू काढता येईल, कारण निगेशन पीचा कॉलम आहे आणि क्यूचा आहे आपल्याकडं. आता पूर्ण स्टेटमेंट पॅटर्न घेता येईल आपल्याला. पी देन क्यू आणि आपल्याला डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे, निगेशन पी और क्यू बरोबर. दोन स्टेटमेंट असल्यामुळे आपल्याला एकूण 4 रीडिंग येतील. पहिल्या कॉलममध्ये टी टी एफ एफ, दुसऱ्या कॉलममध्ये टी एफ अल्टरनेट. निगेशन पी, पी कॉलमचं निगेशन म्हणजे टीला एफ करायचं आहे, टीला एफ, एफला टी करायचं आहे, एफला टी. पी देन क्यू, या दोन कॉलमचं देन घ्यायचं आहे. देनसाठी टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. टी एफ पाहिजे, टी एफ आहे येते तरच आपल्याला एफ घ्यायचं आहे. टी एफ आहे का नाही, मग बाकीच्या व्हॅल्यू कशा येतील आपल्या, ट्रू. टी एफ असेल तरच एफ घेणार, अदरवाईज ट्रू. आता निगेशन पी, हा कॉलम आणि त्याचा ऑर घ्यायचं आहे क्यू बरोबर. हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचा ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी आपल्याला रूल कोणता आहे, एफ एफ असेल तरच एफ. आपल्याला प्रोसेस फक्त एवढेच करायचे आहेत, अँड, ऑर, देन, डबल इम्प्लिकेशन, या प्रोसेस आणि निगेशन. तर येथे आपल्याला हे कॉलम आहेत, पीचा कॉलम आहे, क्यूचा कॉलम आहे. मग निगेशन पीचा कॉलम काढता आला आपल्याला, कारण पीचा कॉलम आहे, क्यूचा कॉलम आहे. मग दोघांचा आपल्याला प्रोसेस कोणती घेता येईल, देनची प्रोसेस घेता येईल. त्याप्रमाणे आपण देनची प्रोसेस घेतलेली आहे. निगेशन पीचा कॉलम आहे आणि क्यूचा पण आहे. आपल्याला ऑर घ्यायचं आहे म्हणजे ही प्रोसेस करायची. एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे आपल्याला. निगेशन पी, हा कॉलम आधी हा कॉलम घ्यायचा आहे आणि त्याची तुलना आपल्याला क्यू बरोबर करायची, हा कॉलम. तर दोघांचं आपल्याला ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी एफ एफ असेल तरच एफ. येथे एफ एफ आहे तरच आपण एफ घेणार, अदरवाईज ट्रू. आता हा कॉलम पी देन क्यूचा आणि हा कॉलम, या दोन कॉलमचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. डबल इम्प्लिकेशनसाठी टी टी असेल तरी टी घ्यायचं आहे, एफ एफ असेल तरी एफ घ्यायचं आहे. टी टी आहे आपण टी घेणार, एफ एफ आहे टी घेणार, टी टी आहे टीची येईल, टी टी आहे टीची येईल. डबल इम्प्लिकेशनमध्ये सेम व्हॅल्यू असतील एफ एफ तरी टीच घ्यायचं आणि टी टी असेल तरी टीच घ्यायचं. शेवटच्या कॉलममध्ये सर्व व्हॅल्यू आपल्या कशा आल्यात, ट्रू आलेल्या आहेत, टी आलेल्या आहेत, बरोबर आहे. त्यामुळे हे पॅटर्न कोणतं आहे आपलं, टोटॉलॉजी. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज, ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in last column are true. therefore म्हणजे हे पॅटर्न आपलं दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न, पी देन क्यू, डबल इम्प्लिकेशन, निगेशन पी और क्यू इज टी असल्यामुळे टोटॉलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. दोनच प्रकारचे स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. पी आणि क्यू. नंतर आपण निगेशन काढून घेऊ. निगेशन पी काढता येईल आपल्याला आणि निगेशन क्यू काढता येईल. हे दोन कॉलम काढल्यानंतर ह्या निगेशन पी आणि निगेशन क्यू या दोन कॉलमचा आपल्याला अँड घेता येईल, बरोबर आहे. म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू हा कॉलम तयार करू. हा कॉलम झाल्यानंतर आपल्याला या कॉलमचं निगेशन घेता येईल, म्हणजे निगेशन ऑफ हा कॉलम, निगेशन पी अँड निगेशन क्यू. येथे काय येईल, पूर्ण पॅटर्न म्हणजे निगेशन पी अँड निगेशन क्यू, त्याचं आपल्याला ऑर घ्यायचं आहे क्यू बरोबर. टी टी एफ एफ, येथे टी एफ निगेशन पी, पीचं निगेशन घ्यायचं आपल्याला, टीला एफ करायचं आहे, टीला एफला टी करायचं आहे आणि एफला टी करायचं आहे. निगेशन क्यूचं आता एफ होईल, हे टी होईल, हे एफ होईल आणि हे टी होईल. निगेशन पी म्हणजे हा कॉलम, त्याचा अँड घ्यायचं आहे निगेशन क्यू बरोबर. हा कॉलम आणि हा कॉलम दोघांचा अँड घ्यायचा आहे. अँडसाठी टी टी असेल तर टी घ्यायचं आहे. येथे टी टी आहे का, येथे आहे तरच आपल्याला टी घ्यायचं आहे, अदरवाईज फॉल्स. आता या कॉलमचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे म्हणजे एफला टी करणार, एफला टी आणि टीला एफ. आता पूर्ण हा कॉलम आणि आपल्याला ऑर घ्यायचं आहे क्यू बरोबर. हा कॉलम
पहा या दोन कॉलमचा विचार करा. प्रथम हा कॉलम नंतर हा कॉलम. आपल्याला ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी रूल कोणता आहे? एफ एफ असेल तरच एफ. इकडे एफ पाहिजे, इकडे एफ पाहिजे. आहे का? पहा एफ आहे, इकडे एफ आहे, म्हणजे हे कोणतं येईल? तरच एफ येईल. अदरवाईज बाकीच्या व्हॅल्यू ट्रू येतील आपल्या. याप्रमाणे ट्रूथ टेबल आपला तयार झालेला आहे. तर येथे आपल्याला शेवटच्या कॉलममध्ये सर्व व्हॅल्यू ट्रू आहेत का? नाहीत. एक व्हॅल्यू फॉल्स आहे आणि सर्व व्हॅल्यू फॉल्स पण नाहीत. तर 3 व्हॅल्यू ट्रू आहेत. एक तर सर्व ट्रू असतील तर टोटॉलॉजी, सर्व फॉल्स असतील तर कॉन्ट्राडिक्शन, सगळं मिक्स असेल ट्रू फॉल्स असं काही असेल मिक्स तर काय? कंटिंगन्सी. म्हणजे हा पॅटर्न कोणता येणार आहे आपला? कंटिंगन्सी. येथे लिहिणार आपण काय लिहिणार? ऑल दी truth values in the last column are not same किंवा identical, are not identical. therefore पॅटर्न आपला दिलेला negation of negation P and negation Q or Q is a, पहा मिक्स असेल तर काय करायचं आपल्याला? कंटिंगन्सी. इज अ कंटिंगन्सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. दोन प्रकारचे स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. पीसाठी एक कॉलम, क्यूसाठी एक कॉलम. तर आता आपण पी देन क्यू ही व्हॅल्यू काढणार. पहा हा पण कॉलम तयार आहे आपल्याकडं, क्यूचा पण कॉलम आहे, म्हणजे एवढी व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. पी देन क्यू, त्याचं ॲड घेता येईल आपल्याला क्यू बरोबर. हा कॉलम काढल्यानंतर हा कॉलम आणि पीचा कॉलम आहे आपल्याकडं, म्हणजे पूर्ण पॅटर्न इथे व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. पी देन क्यू देन पी. दोन स्टेटमेंट असल्यामुळे पहिल्या कॉलममध्ये टी टी एफ एफ, दुसऱ्या कॉलममध्ये टी एफ. पी देन क्यू. देनसाठी रूल कोणता आहे? टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आपल्याला. पी आणि क्यूचं आपल्याला देन घ्यायचं आहे. पहा टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. टी आहे एफ आहे तरच एफ घेणार, अदरवाईज ट्रू. म्हणजे ह्या व्हॅल्यू आपल्या कशा येतील? ट्रू येतील. आता पी देन क्यू हा कॉलम, त्याचं ॲड घ्यायचं आहे क्यू बरोबर, या कॉलम बरोबर ॲड घ्यायचं आहे. ॲडसाठी टी टी असेल तरच टी. पहा या दोन कॉलममध्ये टी टी आहे तर टी टी आहे टी, अदरवाईज फॉल्स. पहा आता पी देन क्यू अँड क्यू हा कॉलम, त्याचं देन घ्यायचं पी कॉलम बरोबर, या कॉलम बरोबर. हा प्रथम कॉलम नंतर हा सेकंड कॉलम आपल्याला देन घ्यायचं आहे. देनसाठी टी एफ असेल तरच एफ. इकडे टी पाहिजे, इकडे एफ पाहिजे. इकडे टी एफ आहे म्हणजे टी एफ असेल. पहा इथे टी आहे, एफ असेल. टी एफ असेल तरच आपण काय घेणार? एफ घेणार, अदरवाईज ट्रू. पहा लास्ट कॉलममध्ये सर्व व्हॅल्यू ट्रू नाहीत आणि सर्व व्हॅल्यू फॉल्स नाहीत. एक व्हॅल्यू फॉल्स आहे, 3 व्हॅल्यू कशा ट्रू आहेत. म्हणजे हे काय? मिक्स आहेत. मिक्स असेल तर काय? कंटिंगन्सी. बरोबर आहे. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम आर नॉट सेम किंवा आर नॉट आयडेंटिकल. देअरफॉर दिलेला पॅटर्न म्हणजे इज मिक्स असेल तर काय? कंटिंगन्सी. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 5. पी आणि क्यू दोन प्रकारचे स्टेटमेंट आहेत. ही व्हॅल्यू काढल्यानंतर निगेशन पी आहे, निगेशन क्यू पण आहे, म्हणजे ह्या व्हॅल्यू काढून घेऊ आपण. निगेशन पी आणि निगेशन क्यू. निगेशनच्या व्हॅल्यू काढल्यानंतर ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला पी देन क्यूची. ही व्हॅल्यू काढू. पहा ही व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला निगेशन क्यूचा कॉलम आहे, म्हणजे टोटल व्हॅल्यू काढता येईल. म्हणजे पी देन क्यू अँड निगेशन क्यू एवढी व्हॅल्यू काढता येईल. आणि एवढी व्हॅल्यू काढल्यावर या व्हॅल्यूचं या व्हॅल्यूबरोबर देन घेता येईल आपल्याला. त्यामुळे आपण पूर्ण पॅटर्न लिहिणार येथे पी देन क्यू. पहा पहिल्या कॉलममध्ये टी टी एफ एफ येईल, येथे टी एफ टी एफ
निगेशन पी, पीचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे, टीला एफ करायचं आहे, टीला एफ, एफला टी, एफला टी. निगेशन क्यू, क्यू कॉलमचं निगेशन म्हणजे क्यू कॉलमच्या टीला एफ करायचं आहे, एफला टी, टीला एफ आणि एफला टी. आता पी देन क्यू या दोन कॉलमचा विचार करायचा आहे, देन घ्यायचं आहे, टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. पहा टी एफ आहे का, टी एफ आहे तरच आपल्याला एफ घ्यायचं आहे, अदरवाईज बाकीच्या व्हॅल्यू ट्रू. येथे पी देन क्यू हा कॉलम, त्याचा अँड घ्यायचं आहे निगेशन क्यू या कॉलमबरोबर. अँडसाठी रूल कोणता आहे, दोन्ही टी टी असेल तरच टी घ्यायचं आपल्याला. पहा दोन्ही टी टी आहे का, आहे तरच टी घ्यायचं आहे, अदरवाईज फॉल्स. पहा आता येथे हा कॉलम त्याचं देन घ्यायचं आहे निगेशन पी कॉलमबरोबर, म्हणजे हा कॉलम याचं देन घ्यायचं आपल्याला निगेशन पी या कॉलमबरोबर. देनसाठी टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे, देन म्हणजे ॲरो, टी एफ असेल तरच एफ. येथे टी पाहिजे, इकडे एफ पाहिजे आता, कारण पहिला कॉलम हा आहे आपला. पहा टी एफ आहे का, टी एफ आहे, परंतु आपल्याला पहिला हा कॉलम घ्यायचा, त्यामुळे एफ टी असं नाही चालणार आपल्याला. अदरवाईज सर्व व्हॅल्यू कशा येतील आपल्या, टी एफ असेल तरच एफ, तसं नाही आहे, त्यामुळे सर्व व्हॅल्यू टी आहेत आपल्या. देअरफॉर पहा येथे काय लिहिणार, ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in last column are ट्रू किंवा टी, सर्व व्हॅल्यू टी आहेत. देअरफॉर दिलेला पॅटर्न कसा आहे आपला, ऑल ट्रू असतील तर काय, टोटॉलॉजी, पी देन क्यू इज अ टोटॉलॉजी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6, दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. पहा नंतर आपण निगेशन काढून घेऊ, निगेशन क्यू, नंतर डबल इम्प्लिकेशन काढू, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. पहा ही व्हॅल्यू काढल्यानंतर ही पण व्हॅल्यू काढावी लागेल आपल्याला, पी देन निगेशन क्यू. आता सर्व कॉलम आपल्याकडे आहेत, म्हणजे या दोन कॉलमचा आपल्याला अँड घेता येईल, बरोबर आहे. म्हणजे पी डबल इम्प्लिकेशन क्यू याचं अँड घ्यायचं आहे आपल्याला या कॉलमबरोबर. कोणता कॉलम, पी देन निगेशन क्यू. येथे टी टी एफ एफ हे फिक्स आहेत दोन कॉलम, येथे टी एफ. आता निगेशन क्यू कॉलमचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे, टीला एफ करायचं आहे, एफला टी करायचं आहे, टीला एफ आणि एफला टी. आता पी डबल इम्प्लिकेशन क्यू या दोन कॉलममध्ये डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. डबल इम्प्लिकेशनसाठी काय आहे, डबल इम्प्लिकेशनसाठी रूल कोणता आहे, दोन्ही टी असेल तरी टी घ्यायचं आहे, दोन्ही एफ असेल तरी पण टीच घ्यायचं आहे. पहा दोन्ही टी आहे तरी आपल्याला टी घ्यायचं आहे, दोन्ही एफ आहे तरी आपल्याला टी घ्यायचं आहे, म्हणजे ह्या दोन व्हॅल्यू आपल्या फॉल्स. आता पीचा कॉलम म्हणजे हा कॉलम, त्याचं देन घ्यायचं आहे निगेशन क्यू बरोबर. पहा या दोन कॉलममध्ये देन घ्यायचं आहे, टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे, टी एफ आहे तर एफ, अदरवाईज ट्रू. हा कॉलम त्याचा अँड घ्यायचं आहे या कॉलमबरोबर, अँडसाठी दोन्ही टी असेल तरी टी घ्यायचं आपल्याला. पहा टी टी आहे का, आहे तरच टी घ्यायचं आहे, अदरवाईज फॉल्स. पहा लास्ट कॉलममध्ये सर्व ट्रू नाहीत आणि सर्व फॉल्स पण नाहीत, त्यामुळे मिक्स आहे, तर काय होईल, कंटिन्गन्सी. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम are not same, neither true nor false, not same. Therefore म्हणजे दिलेला पॅटर्न पी डबल इम्प्लिकेशन क्यू अँड पी देन निगेशन क्यू इज अ कंटिन्गन्सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7, पहा दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. नंतर आपल्याला निगेशन क्यू पण काढावे लागेल, नंतर ही व्हॅल्यू काढू आपण निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड पीची. ही व्हॅल्यू काढली तर ह्या व्हॅल्यूचं निगेशन घ्यावं लागेल, म्हणजे निगेशन ऑफ निगेशन क्यू
अँड पी, ही व्हॅल्यू काढू. आता ही व्हॅल्यू आणि त्याचा अँड घ्यायचं क्यू बरोबर, म्हणजे पूर्ण पॅटर्न येईल येथे. टी टी एफ एफ, टी एफ निगेशन क्यू कॉलमचं निगेशन घ्यायचं आहे. टीला एफ, एफला टी, टीला एफ, एफला टी. आता निगेशन क्यू हा कॉलम आणि अँड घ्यायचं आहे पी कॉलम बरोबर. या कॉलम प्रथम हा कॉलम नंतर हा कॉलम अँड घ्यायचं आहे. टी असेल तर टी घ्यायचं आहे, अदरवाईज फॉल्स. या कॉलमचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. एफला टी करणार, टीला एफ, एफला टी आणि एफला टी. आता हा कॉलम आणि त्याचं अँड घ्यायचं आहे क्यू कॉलम बरोबर. हा कॉलम प्रथम हा कॉलम आणि क्यू कॉलम या दोन कॉलमचं अँड घ्यायचं आहे, म्हणजे टी असेल तर टी. पहा टी आहे टी आहे टी घेणार, अदरवाईज फॉल्स. पहा सर्व व्हॅल्यू ट्रू नाहीत आणि सर्व व्हॅल्यू फॉल्स पण नाहीत, मिक्स आहेत. त्यामुळे काय आहे, कंटिन्गन्सी. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज in last column are not same, therefore दिलेला पॅटर्न निगेशन इज अ कंटिन्गन्सी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. दोन स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. पहिल्या कॉलममध्ये टी टी एफ एफ येईल, येथे टी एफ अल्टरनेट. पहा पी आणि क्यू दोन्ही आपण कॉलम तयार केलेत. निगेशन क्यू आहे आपल्याला, निगेशन क्यू नंतर ही व्हॅल्यू काढता येईल, पी ऑर निगेशन क्यू. ही व्हॅल्यू काढू. ही व्हॅल्यू काढल्यावर आपल्याला ही पण व्हॅल्यू लागेल पी देन क्यूची व्हॅल्यू काढू. नंतर पूर्ण ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला, म्हणजे पी अँड निगेशन क्यू डबल इम्प्लिकेशन आहे पी देन क्यू बरोबर. निगेशन क्यू पहा टीला एफ करू, एफला टी, टीला एफ, एफला टी. पी कॉलम अँड घ्यायचं आपल्याला निगेशन क्यू बरोबर. या कॉलमवर अँड घ्यायचं आहे. अँडसाठी टी असेल तर टी आहे तर आपण टी घेणार, अदरवाईज फॉल्स. पीचा कॉलम क्यूचा कॉलम या दोन कॉलमचं देन घ्यायचं आहे. देनसाठी टी एफ असेल तरच एफ. पहा टी एफ आहे का, टी एफ असेल तर एफ घेणार आपण, अदरवाईज ट्रू. पहा हा कॉलम आणि हा कॉलम या दोन कॉलमचं काय घ्यायचं आहे, डबल इम्प्लिकेशन. दोन कॉलमचा विचार करा, हा कॉलम आणि हा कॉलम. टी असेल नाही आहे, टी नाही, फॉल्स पण नाही, बरोबर आहे. दोन्ही सेम व्हॅल्यू कोणत्याच नाहीत, म्हणजे काय येईल तर टी घ्यायचं आहे, अदरवाईज फॉल्स. म्हणजे सर्व व्हॅल्यू कशा आल्या आपल्या, फॉल्स. पहा सर्व व्हॅल्यू येथे फॉल्स आहेत. ऑल व्हॅल्यूज फॉल्स आल्या तर काय, कॉन्ट्राडिक्शन. म्हणजे हा पॅटर्न कसा आहे, कॉन्ट्राडिक्शन. येथे लिहिणार आपण ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज इन लास्ट कॉलम. या लास्ट कॉलममध्ये इन लास्ट कॉलम आर इन दी लास्ट कॉलम आर एफ. सर्व व्हॅल्यू आपल्या फॉल्स आहेत. देअरफॉर दिलेला पॅटर्न इज अ कॉन्ट्राडिक्शन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. येथे आपल्याला 3 स्टेटमेंट आहेत पी, क्यू आणि आर. त्यामुळे आपण पी, क्यू आणि आर 3 जर स्टेटमेंट असतील तर आपल्या रीडिंग किती येतात, 8 प्रकारचे येतात. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. पहिल्या कॉलममध्ये 4 वेळेस टी लिहिणार, 4 वेळेस एफ. येथे टी एफ एफ, टी एफ एफ. येथे टी एफ अल्टरनेट.
पहा निगेशन पी ही व्हॅल्यू काढू, म्हणजे पीचं निगेशन करायचं आपल्याला. पहिल्या 4 येथे टी आहे, तर हे काय होतील, पहिल्या 4 एफ येतील, बरोबर आहे, आणि दुसऱ्या 4 टी होतील, कारण पी कॉलमचं निगेशन घेतोय आपण. नंतर ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला, निगेशन ऑफ पी देन क्यू, कारण दोघांचे कॉलम आपल्याकडे तयार आहेत. नंतर ही व्हॅल्यू काढावी लागेल, पी अँड आर ही व्हॅल्यू काढू. मग ह्या दोन कॉलमचा आपण अँड घेऊ, निगेशन पी देन क्यू अँड पी अँड आर. निगेशन पी म्हणजे हा कॉलम, त्याचं देन घ्यायचं आहे क्यू कॉलम बरोबर, म्हणजे प्रथम हा कॉलम आहे नंतर हा कॉलम आहे, देन घ्यायचं आहे. देनसाठी टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे, इकडे टी पाहिजे इकडे एफ पाहिजे. आता टी एफ असेल तरच एफ, टी एफ आहे तर आपण एफ घेणार, टी एफ आहे तर आपण एफ घेणार, म्हणजे बाकीच्या व्हॅल्यू कशा येतील आपल्या, ट्रू येतील, बरोबर आहे, या व्हॅल्यू ट्रू येतील. पी कॉलम हा पी कॉलम आर कॉलम दोघांचं काय घ्यायचं आपल्याला, अँड घ्यायचं आहे. अँडसाठी टी टी असेल तर टी, या दोन कॉलमचा विचार करा, टी टी असेल तर टी घ्या, टी टी आहे तर आपण टी घेणार, अदरवाईज फॉल्स. आता हा कॉलम अँड घ्यायचं आहे या कॉलम बरोबर, या दोन कॉलमचा विचार करायचा, अँड घ्यायचं आहे, टी टी असेल तर टी, टी टी आहे टी घेणार, नंतर टी टी नाही आहे, म्हणजे बाकी सर्व व्हॅल्यू कशा येतील आपल्या, इथे आहे टी टी तर आपण टी घेणार, बाकीच्या व्हॅल्यू फॉल्स येतील. पहा शेवटच्या कॉलममध्ये मिक्स आहेत, टी आहे आणि एफ आहे, त्यामुळे काय कंटिंगन्सी, ऑल दी truth values in last column are not same. एकतर सर्व ट्रू पाहिजेत किंवा फॉल्स पाहिजेत, परंतु कोणत्याच सेम नाहीत. देअरफॉर दिलेला पॅटर्न निगेशन पी दे इज अ कंटिंगन्सी. नेक्स्ट पाय क्वेश्चन नंबर 10, येथे पण 3 स्टेटमेंट आहेत, पी क्यू आर, पी क्यू आणि आर. नंतर आपल्याला निगेशन क्यू ही व्हॅल्यू काढावी लागेल. निगेशन क्यू नंतर निगेशन पी किंवा आर नाही आहे आपल्याला, त्यामुळे ही एक व्हॅल्यू काढू आपण. हा कॉलम केल्यानंतर ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला, पी देन निगेशन क्यू और आरची ही व्हॅल्यू काढणार. ही व्हॅल्यू काढल्यानंतर ही व्हॅल्यू काढू आपण, क्यू देन आर. क्यू देन आर नंतर पी देन ही व्हॅल्यू काढता येईल, पी देन क्यू देन आर. ही व्हॅल्यू काढल्यानंतर एवढ्या व्हॅल्यूचं निगेशन, म्हणजे हा एक कॉलम होईल येथे आपला, निगेशन ऑफ पी देन क्यू देन आर, आणि लास्टच्या कॉलममध्ये काय येईल, हे पूर्ण पॅटर्न. हा जो पूर्ण पॅटर्न आहे तो पूर्ण पॅटर्न कुठे येईल, इथे येईल. पहिल्या कॉलममध्ये टी टी 4 वेळेस, एफ एफ 4 वेळेस, टी टी एफ एफ, टी टी एफ एफ, येथे टी एफ. 3 प्रकारचे स्टेटमेंट असेल तर हे 3 कॉलम फिक्स असतात, टी एफ हे आपण पाहिलेलं आहे. निगेशन क्यू कॉलमचं निगेशन घ्यायचं आहे, टीला एफ करायचं आहे, एफ टीला एफ, टी एफ टीला एफ, एफला टी, एफला टी. नंतर
पहा निगेशन क्यूचा कॉलम ऑर घ्यायचा आपल्याला आर कॉलम बरोबर. ऑर घ्यायचं आहे, ऑरसाठी एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आपल्याला. पहा येथे एफ एफ आहे, एफ घेणार आपण. एफ एफ आहे तरच एफ घेणार आपण, अदरवाईज ट्रू. पीचा कॉलम म्हणजे हा कॉलम येणार आहे. आपल्याला देन घ्यायचं आहे या कॉलम बरोबर. देनसाठी टी एफ असेल तरच एफ घेतो आपण. पहा टी एफ आहे का, टी एफ आहे तरच आपण एफ घेणार. या दोन कॉलमचा विचार करा. टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आपल्याला, अदरवाईज सर्व व्हॅल्यू आपल्या ट्रू येतील. क्यूचा कॉलम, आता कॉलम कोणता घ्यायचा आहे, क्यूचा प्रथम घ्यायचा आहे कॉलम आणि आरचा नंतर. ह्या दोन कॉलमचं देन घ्यायचं आहे. टी एफ असेल तरच एफ, टी एफ आहे तरच आपण एफ घेणार. टी एफ आहे तर आपण एफ घेणार, अदरवाईज ट्रू. पीचा कॉलम, पहा आता पीचा कॉलम हा कॉलम घ्यायचा आहे आपल्याला. क्यू देन आर, आर म्हणजे हा कॉलम. या दोन कॉलमचं आपल्याला देन घ्यायचं आहे. देनसाठी टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. पहा टी एफ आहे तर आपण एफ घेणार. टी एफ असेल तरच एफ घेणार, अदरवाईज ट्रू. या सर्व व्हॅल्यू बाकीच्या ट्रू येतील. पहा या कॉलमचं आपल्याला काय घ्यायचं आहे, निगेशन घ्यायचं आहे या कॉलमचं. म्हणजे आपण टीला एफ करणार, एफला टी करणार, टीला एफ, बाकीच्या व्हॅल्यू आपल्या सगळ्या एफ येतील. आता पी देन म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम, या दोन कॉलमचं काय आपल्याला डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. टी टी आहे का, नाही. एफ एफ आहे का, दोन्ही एफ एफ नाही. म्हणजे काय आहे, तरच टी घ्यायचं आहे, अदरवाईज फाल्स. म्हणजे सर्व व्हॅल्यू कशा येतील आपल्या फाल्स. पहा शेवटच्या कॉलममध्ये, लास्ट कॉलममध्ये सर्व व्हॅल्यू कशा सेम आलेल्या आहेत, एफ आलेल्या आहेत. ऑल दी ट्रूथ व्हॅल्यूज आर एफ. सर्व व्हॅल्यू आपल्या शेवटच्या कॉलममध्ये एफ आहेत. देअरफॉर गिवन पॅटर्न, गिवन स्टेटमेंट पॅटर्न असं लिहा किंवा पूर्ण पॅटर्न लिहून काढा. गिवन स्टेटमेंट पॅटर्न इज, पहा सर्व व्हॅल्यू एफ असेल तर काय आपण म्हणतो, कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शन. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.